समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध. कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला. दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन. एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय. मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस. आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास. तर आजच प्रवेश घ्या. ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली. अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर. मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51. शक्तीपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी कडेगावात शेतकऱ्यांचा एल्गार. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. कडेगाव प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कडेगाव येथे हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या भव्य धडक मोर्चाने संपूर्ण शहर दणाणून गेले. हातात फलक, बॅनर आणि घोषणांनी परिसर दुमदुमून सोडत शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे कडेगाव तालुक्यातील सुपीक आणि बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ऊस, द्राक्ष, डाळिंब यांसारख्या नगदी पिकांवर आधारित असलेली हजारो एकर शेती या महामार्गामुळे बाधित होणार असून अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पिढ्यानपिढ्या कष्टाने उभ्या केलेल्या शेतीवर बुलडोझर फिरवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी आमदार विश्वजित कदम यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारा कोणताही प्रकल्प आम्ही खपवून घेणार नाही. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो कुटुंबांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याने हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा अशी ठाम भूमिका मांडली आहे. मोर्चामध्ये महिलांसह युवक, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. तहसील कार्यालयात निवेदन देऊन शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी साहेब डॉक्टर भारत पाटेकर साहेबांचे वडील असतील असे अनेक लोक या मातीत जन्मले ज्यांनी ह्याच्याहून फार मोठी होती त्यांना सुद्धा या ठिकाणी हाकलून लावलं आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी पळून गेलं. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती की आज काही लोकांना वाटत असेल महेंद्र आपण खरंच फार चांगल्या मुद्द्याला हात घातला, थोडं कोणाला कडवट वाटलं असेल, लोकांना वाटत असेल जाऊ दे ना त्याची जमीन जाते, मी कशाला त्यात पडू, माझं काय जाते. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.